नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता अगदी कांदा टोमॅटोच्या दाटसर ग्रेव्हीमध्ये तयार होणारा सुका कोळंबी मसाला. ही पारंपरिक मराठी स्टाईल कोळंबी मसाला रेसिपी कमी वेळात तयार होते, तसंच भात भाकरी किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते. या रेसिपीत आपण ताजी कोळंबी अगदी घरगुती मसाल्यांसह आणि सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप पद्धत वापरून परफेक्ट कोळंबी मसाला बनवणार आहोत. नवशिक्यांसाठी सुद्धा ही रेसिपी खूप सोपी आहे. जर तुम्हाला सीफूड रेसिपी आवडत असेल तर ही सुका कोळंबी मसाला रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा. या कोळंबी मसाल्यासाठी आपण मोठ्या आकाराची नीट स्वच्छ करून घेतलेली ताजी कोळंबी घेतली आहे. आता मॅरिनेशनसाठी अर्धा चमचा हळद घालूया. 2 ते 3 चमचे भिजवलेल्या चिंचेचा कोळ घालून घेणार आहोत. यामुळे कोळंबीला छान आंबटसर चव येते आणि त्याचा वास सुद्धा कमी होतो. हे सगळं हलक्या हाताने छान मिक्स करून घेऊया, म्हणजे हा आंबट मसाला प्रत्येक कोळंबीला व्यवस्थित लागेल. हे मॅरिनेशन किमान 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत. यामुळे कोळंबीला छान आंबटसर चव येते आणि जो कच्चा वास आहे तो पूर्णपणे निघून जातो. आता आपण फोडणीसाठी पॅनमध्ये तेल घेऊया. तेल आता चांगलं तापलं की आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया. कोळंबी सुक्या मसाल्यासाठी इथे आपण 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. गॅस कमी करून मध्यम आचेवरती हा कांदा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया. कांदा हा छान परतला की त्यामध्ये आता आपण 2 चमचे हिरवं वाटण घालून घेणार आहोत. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. हे वाटण आपण आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची घालून तयार केलेलं आहे. यामध्ये आपण आवडीनुसार थोडं ओलं खोबरं देखील घालू शकतो, यामुळे चव आणखी छान येते. आता हे वाटण आपण कांद्यासोबत छान परतून घेऊया. जोपर्यंत याचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत हे छान परतून घेऊया. आता हे छान आपलं परतून झालेलं आहे. मसाला छान परतत असतानाच आपण यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया. यामुळे काय होतं, कढीपत्त्यामुळे मसाल्याला छान सुगंध येतो. हे छान आता मिक्स करून झालेलं आहे. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. इथे मी 2 चमचे मालवणी मसाला घालून घेतलेला आहे. अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा धणा पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेऊया. आता हे सगळे मसाले आपण कांदा आणि हिरव्या वाटणासोबत छान तेलामध्ये परतून घेऊया. हळद थोडी कमी घालायची आहे, कारण आपण मॅरिनेशनसाठी हळद वापरली आहे. आता हे मसाले आपण खाली लागू द्यायचे नाही आहेत, यामुळे आपण थोडंसं पाणी घालूया. हे पाणी आहे हे मसाल्याला थोडंसं सौम्य करतं आणि नंतर कोळंबी शिजवताना ग्रेव्ही एकसारखी राहते. बघू शकता इथे आपला छान मसाला एकसारखा परतलेला आहे. आता आपण इथे 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहेत. छान आता आपण हे मिक्स करून घेऊया. टोमॅटो घातल्यामुळे ग्रेव्हीला छान आंबटसर चव येते आणि कोणत्याही कांद्या खोबऱ्याचं वाटण न घालता यामुळे ग्रेव्हीला छान टेक्स्चर येतं आणि ग्रेव्ही आपली दाटसर होते. आता आपण टोमॅटो शिजवतानाच चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता हे आपण छान हलवून घेऊया. मिठामुळे टोमॅटो लवकर शिजतो. आता हा मसाला आपण 5 मिनिटासाठी झाकण मारून छान शिजवून द्यायचा आहे. 5 मिनिटानंतर आपण हे झाकण काढून घेऊया. बघू शकता मसाल्याला एकदम छान वरती तेल सुटलेलं आहे. पळीने छान आपण हे प्रेस करून हा मसाला आपण चांगला एकजीव करून घेऊया. कोळंबीसाठी इथे आपला हा मसाला परफेक्ट तयार झालेला आहे. आता आपण मुरवून ठेवलेली जी कोळंबी आहे ती आपण यामध्ये घालून घेऊया. कोळंबी थोडीशी चवीला गोडसर असते, त्यामुळे इथे आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत 2 आणि उरलेला जो चिंचेचा कोळ आहे तो इथे आपण घालून घेतलेला आहे. आता आपण हे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. इथे छान आपण कोळंबी एकसारखी व्यवस्थित हलवून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये थोडंसं जे राहिलेलं पाणी आहे ते यामध्ये आपण घालून घेऊया. आता इथे मी कोळंबी सुक्की बनवत असल्यामुळे इथे मी कमी पाणी घातलं आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर इथे तुम्ही जास्त पाणी घालू शकता. आता झाकण ठेवून आपण हे फक्त 5 ते 7 मिनिटच कोळंबी शिजवून घेणार आहोत. बघू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी झणझणीत सुक्की कोळंबी मसाला आपला तयार झालेला आहे.
छान हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपण याची चव अजून वाढवूया। झणझणीत आणि चवीला अफलातून लागणारा आंबट तिखट चवीचा आपला सुक्का कोळंबी मसाला आपण गरमागरम भात, भाकरी किंवा चपातीसोबत खायला एक नंबर लागतो। कोळंबीला मॅरिनेशन केल्यामुळे कोळंबीची चव ही दुपटीने वाढते। आपली झणझणीत आणि सुक्का कोळंबी मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि पारंपरिक रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।